आज माझ्यासोबत असं काही झालं की निस्तू हाफ हाफ करत होतो. तर चला सांगतो काय झालं असं, त्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. तर जय श्रीराम गाईज, आपला चॅलेंजचा 33वा दिवस, जे की आपल्याला 90 दिवसामध्ये 10K कंप्लीट करायचे. तर बरं असो, सकाळी सकाळी उठून तयार झालो आणि जिम जायसाठी निघालो. आता कसं तुमचा भाऊ जिम लावणार आहे, 25 मध्ये काही बॉडी बनली नाही, पण आता 26 मध्ये आपण बॉडी बनवून राहू. जिम मध्ये गेलो आणि एवढी बेकारवाली जिम मारत होतो की विशेष हाल होता. आणि हा आजचा आपला काही पहिला दिवस नाही बरं. जिम लावली म्हणजे की आपण सकाळची जिम चालू केली आता, नाही तर पहिले आपण संध्याकाळी जात होतो. आजपासून तुम्हाला रोज जिमचा एखादी क्लिप दिसते ना. तर स्टार्टिंगला बोललो होतो ना की लय बेकार हाफ हाफ केलं. तर विषय असा होता की एवढी बेकार जिम मारली, त्याच्यामुळे थोडं थकवा आल्यासारखं वाटत होता. बाकी काही नाही. मग तिथनं रूमवर आलो, तयारी वगैरे केली आणि कॉलेज जायसाठी निघालो. ते कसं आता एकच काम चालू आहे, बस लाईफ मध्ये एवढं चालू आहे. उठलं चंदन एकच धंदा, उठलं सुटलं एकच काम आहे, उठान कॉलेज जा, उठान कॉलेज जा. बरं असं जाऊ द्या, जाच लागते. जसे आले दिवसात तसे काढा लागते. कॉलेजमध्ये पोहोचलो, लेक्चर वगैरे करून घेतले. भूक लागली म्हणून कॅन्टीन मध्ये गेलो होतो. भूक लागली म्हणून तर चाय बिस्किटवर काम धोकून घेतलं. कसं आहे, तुमचा भाऊ सध्या गरीब आहे आणि दिवसभर कॉलेज करून संध्याकाळी मी निघलो तर रिटर्न जायसाठी. तर चला मी जातो, तोपर्यंत टाटा अँड बाय बाय. आणि हा विसरू नका, फॉलो करून जा लागतं बरं. ते फॉलोचं बटन दाबायचं विसरत नका जाऊ, तेवढं करत जा फक्त, बस टाटा.